अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः लोकप्रिय कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर स्पॅम कमेंट्स करणं, अकाउंट हॅक करणं असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. वनिता खरात नुकताच ऑनलाईन स्कॅमचा प्रकार घडला. आता या पाठोपाठ अभिनेत्री माधुरी पवारला सुद्धा अशाच प्रकारचा धक्कादायक अनुभव आला आहे. माधुरीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिस्टम जनरेटेड असंख्य आक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या आहेत. याबाबत अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या कठीण काळात चाहत्यांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती माधुरीने केली आहे. याबाबत तिने पोलिसात सुद्धा तक्रार दाखल केली आहे. मागच्या वर्षी सुद्धा दहीहंडीच्या आधी असाच प्रकार घडला होता आणि यावर्षी पुन्हा तेच होत आहे. मागच्या वेळी मी शांत राहिले, पण यावेळी बोलणं गरजेचं वाटलं. माझी प्रतिमा मलिन करण्याचं काम आणि माझं अकाउंट टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका स्त्री कलाकाराबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेत कमेंट्स करणं योग्य आहे का? हे कोण करतंय आणि का करतंय हे मला माहित नाही. मात्र या सगळ्या प्रकारामुळे मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे. या प्रकरणाची रीतसर तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे. तुमच्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद, असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्री माधुरी पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही सर्व माहिती दिली आहे.